नमस्कार मंडळी. जय स्वामीनारायण, जय कष्टभंजन देव, राधे राधे. मी जयश्री चौधरी तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे. तर आज मनातील महाभारतातील आज एक असे पात्र घेऊन आलेली आहे, अशा एक महान योद्ध्याची गोष्ट घेऊन आलेली आहे, जो द्रौपदीचे वस्त्र हरण झाले त्या कुरुसभेला विरोध करणारा फक्त तो एकच योद्धा होता. आणि जो तेव्हा जन्माला आला तेव्हा जगाने त्याचं स्वागत केलं नाही, उलट त्याच्याकडे सावध नजरेने पाहिलं. कोण होता तो महान योद्धा? जाणून घेण्यासाठी पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका. तर भीमाचा जन्म हा एका राजघराण्यातील घटना नव्हती. तो नियतीच्या दडपणातून उमटलेला प्रतिसाद होता. पांडूच्या शापाने भविष्य अंधारलं होतं, पण त्या अंधारातच वाऱ्याच्या शक्तीने एक ठिणगी पेटली. कुंतीने मंत्र उच्चारला तेव्हा ती देवाला नाही तर आपल्या अपूर्णतेला उत्तर मागत होती. वायूचा स्पर्श झाला आणि एका अशा जीवाचा आरंभ झाला ज्याच्या श्वासात स्थिरता नव्हती, फक्त गती होती. तो दैवी म्हणवला गेला, पण त्याला माणसांच्या संशय, मत्सर आणि भीतीतच वाढवावं लागलं. जन्मताच त्याच्याकडे सामर्थ्य होतं आणि त्यामुळेच त्याच्या भोवती अस्वस्थतेचं वर्तुळ तयार झालं. भविष्यवाणीने त्याला सर्वात बलवान ठरवलं, पण त्या शब्दांनी त्याच्या आयुष्यावर अपेक्षांचं ओझं ठेवलं. त्याच्या पाळण्यात शांतता नव्हती तर येणाऱ्या संघर्षाची चाहूल होती. तो आला तेव्हा जगाने त्याचं स्वागत केलं नाही, तर त्याच्याकडे सावध नजरेने पाहिलं. एकंदर काही जन्म हे सुखाची हमी देत नसतात, हे फक्त वादळाची सुरुवात असतात. हिडिंबेशी विवाह करताना भीमाने केवळ एका राक्षसीची लग्न केलं नव्हतं, तर समाजाने आखून दिलेल्या रेषांवर पाय ठेवून त्यांना पुसून टाकलं होतं. त्यांच्यासाठी वंश, रूप, जातीपेक्षा नात्यातली निष्ठा मोठी होती आणि म्हणूनच घटोत्कचासारखा पराक्रमी पुत्र त्याच्या जीवनात आला. बकासुराचा वध करताना तो केवळ राक्षस मारत नव्हता, तो भीतीखाली जगणाऱ्या जनतेला श्वास परत देत होता. तर जरासंधाला 2 तुकड्यात फाळताना तो कृष्णाच्या दूरदृष्टीचा हात बनला. शक्ती आणि रणनीती एकत्र आल्यावर काय घडू शकतं याचं उदाहरण ठरला. द्रौपदीच्या अपमानावेळी जेव्हा सभेत अनेक डोळे खाली होते आणि शब्द हरवले होते, तेव्हा भीमाने प्रतिज्ञा केली दुःशासनाचे रक्त पिण्याची आणि दुर्योधनाची मांडी फाळण्याची. त्या क्षणी तो सूड आणि न्याय यांच्या धुसर सीमारेषेवर उभा होता, कारण अपमानाची जखम तर्क ऐकत नाही. वनवासात तो भावांचा ढाल होता. द्रौपदीचा सावलीसारखा रक्षक होता. स्वतःच्या रागाला बाजूला ठेवून कुटुंबासाठी उभा राहणारा तो कणा होता. पण हनुमान समोर शेपूट उचलता न आल्यावर त्याला उमगलं की शक्तीला मर्यादा असतात आणि नम्रता हीच खरी उंची असते. विराटाच्या दरबारात स्वयंपाकी बनून राहणं म्हणजे भीमासाठी केवळ वेषांतर नव्हतं, ते स्वतःचा अहंकार गिळण्याचं तप होतं. ज्याच्या हातात गदा शोभत होती त्याने पळी उचलली, कारण कुटुंब सुरक्षित राहणं त्याच्यासाठी स्वतःच्या प्रतिष्ठेपेक्षा मोठं होतं. पण किचकाने मर्यादा ओलांडल्या तेव्हा तो पुन्हा वादळ झाला. द्रौपदीच्या सन्मानासाठी उभा राहणारा, तिचा केवळ पती नव्हे तर ढाल बनणारा. कुरुक्षेत्रात त्याची गदा म्हणजे प्रलयाचा नाद होता. एकामागून एक कौरव पडत गेले आणि त्याची प्रतिज्ञा पूर्ण होत गेल्या, पण त्या प्रत्येक प्रहरामागे अपमानाची जखम धगधगत होती. दुःशासनाचा अंत करताना त्याने शपथ पूर्ण केली, तरी त्या रक्ताच्या क्षणी त्याच्या आत काहीतरी तुटलं का हा प्रश्न इतिहास अजूनही विचारतो. कारण सूड पूर्ण झाला तरी जखमा नाहीशा होत नाही. कर्णाशी त्याच्या चकमकी या फक्त 2 योद्ध्यांच्या नव्हत्या, त्या 2 वेगवेगळ्या नियतींच्या टकरी होत्या. दोघेही अपमान आणि वचनांच्या ओझ्याखाली लढत होते. दुर्योधनाशी गदायुद्धात नियम मोडून मांडी फोडली तेव्हा विजय मिळाला, पण धर्माची व्याख्या हादरली. कधी कधी न्याय मिळवताना हात मळतात आणि इतिहास त्या डागांकडे पाहत राहतो. तरीही त्या सगळ्या रणगर्जनांच्या पलीकडे भीम एक सर्वोत्तम भाऊ होता. भावासाठी नेहमी छाती पुढे करणारा तो एक समर्पित मुलगा होता. आईच्या शब्दाला मान देणारा आणि एक संरक्षक पती होता. द्रौपदीच्या सन्मानासाठी जगाशी भिडणारा. भीम म्हणजे केवळ युद्ध नाही, तो नात्यासाठी शेवटपर्यंत उभा राहणारी ताकद आहे. युद्धानंतर त्याने सिंहासनाची लालसा ठरली नाही,
धरली नाही. युधिष्ठिराच्या राज्यकारभारात तो निष्ठेने उभा राहिला. धृतराष्ट्राच्या मिठीत मृत्यू दडलेला असताना कृष्णाने पुतळा पुढे केला, कारण अजूनही भीमाची गरज होती. आयुष्याच्या शेवटी हिमालयाकडे चालताना एक एक पाऊल भाऊ पडत गेला. भीमही कोसळला, कारण म्हणून त्याचे खादाळपण आणि क्रोध सांगितले गेले, पण कदाचित ते त्याच्या अति उत्कट जगण्याचे प्रतीक होते. भीम म्हणजे अतिरेक, प्रेमात, रागात, निष्ठेत आणि युद्धात. समाजाला तो नेहमी अधिक वाटतो, पण अन्यायासमोर कधीकधी अधिक असणेच धर्म ठरते. तो केवळ महाभारतातील पात्र नाही, तो मनातल्या क्रोधाचा प्रामाणिक आवाज होता, जो सांगतो की शांत